सुद्धा अवस्था. खरोखरच मला 85 साल आठवतं आणि 85 साली सुद्धा कुंडलमधील आवाज त्यात पुरुष आले, महिला आल्या, आमच्या बहिणी आल्या, माता आल्या. या सर्वांनी भरभरून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांना मतांचा आशीर्वाद दिलेला होता आणि राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने पतंगरावजी कदम साहेब निवडून आलेले होते. एक सिनेमातही डायलॉग आहे, तरुण मित्रांना आठवत असेल, आजची मिरवणूक म्हणजे हे तो सिर्फ एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. ज्या वेळेला उच्चांकी मतानं आदरणीय बाळासाहेब कदम निवडून येतील त्यावर निसंशयपणे उपस्थित सर्वांच्या वतीने मी आप्पा आदरणीय शरद भाऊ आणि बाळासाहेबांना विनंती करेन की आपली विजयी मिरवणूक सुरुवातीला याच गावामध्ये व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. आदरणीय बाळासाहेब, अण्णा, आप्पा, किरण तात्या, शरद भाऊ एक आले, एकत्र झाले. आता आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे. त्यांनी एकत्र येण्याचं जे ठरवलं त्यामुळं ते एकत्र आपल्या सर्वांची जबाबदारी आता खूप वाटलेली आहे. ती जबाबदारी म्हणजे कुंडल गावामधलं किमान 95 ते 97% मतदान घडलं पाहिजे. जे घडत ते मत हातावरच घडणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की इथून पुढं रात्रीचा दिवस करून आम्ही सर्व घरामध्ये काल ज्या विषयी गप्पा मिरवणूक निघाली, ज्याला डोळ्यांनी त्या मिरवणुकीचं नेतृत्व केलं, लोकांमध्ये उत्साह होता. खरं सांगायचं तर आदरणीय शरद भाऊ, आपण जयंतराव साहेब, बाळासाहेब यांनी जो पलूसला मेळावा घेतला तो विक्रमी विजयाचा पाया होता आणि आपण सर्वांनी अवधूतला जाऊन जो नारळ फोडला प्रचाराचा तो कळस होता. आता मला वाटतं आणखीन एक महिला मेळावा आपण धनश्रीताई आणि स्वप्नालीताई यांच्या उपस्थितीत घेणार आहोत. स्वप्नालीताईंच्या हस्ते जो मेळावा झाला भारतीताईंनी त्यांचा, तो विक्रमी विजयाचा पाया होता आणि आता जो आपण मेळावा धनश्रीताई आणि भारतीताई आणि स्वप्नालीताई एकत्र घेणार आहोत तो विजयाचा कळस असेल असं मी या प्रसंगी नमूद करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि उपस्थित उजव्या बाजूला जो रंगीबेरंगी माहोल आहे त्यांना माझी नम्र विनंती राहील की आपण सर्वांनी या बाजूला बसलेल्यांना म्हणजे एकच सारख्या रंग आहे त्यामुळे जेव्हा बेचवपणा आहे इकडं जो रंगीबेरंगी आहे आपल्या सर्वांना माझी विनंती राहील की 10, 11, 12 पर्यंत सर्व महिलांनी जेवण. एरवी आम्ही असं करतो आपण इथं की जेवायचं आणि मग मतदानाला जायचं. यावेळेला असं नाही. आमच्यासारख्या कोळग्याने जर जेवण द्या म्हटलं तर मतदान करून या हातावरली शाळेत आपण मग जेवण एवढं आपण यावेळेला सांगावं अशी विनंती करतो. आणि सर्वप्रथम पुन्हा एक वेळ 12-1 वाजेपर्यंत गावातली एकही आमची भगिनी गृहिणी महिला राहिली नाही पाहिजे असं आपण हे करूया. आणि खरोखरच मला इतर स्टेजवर बसलेल्या आदरणीय बाळासाहेब, आदरणीय आप्पा, आदरणीय किरणतात्या, आदरणीय शरद भाऊ यांना सांगायचंय, आपण जर एक असाल आमच्या सर्वांच्या मनातील सुप्त आणि प्रकट इच्छा आपण पूर्ण केली त्याबद्दल आपले आभार मानावं तेवढे थोडेच आहे. परंतु आपण जर एक असाल तर या महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकारण बदलायची आणि त्यांना योग्य दिशा द्यायची ताकद कुंडलमध्ये असेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.